हॅलो फ्रेंड्स, आज मी बटर पनीर बनवत आहे। त्यासाठी हे पहा, एक मोठा कांदा कट केलेला आहे, 2 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण, थोडेसे धने किंवा धने पावडर वापरू शकता, 50 ग्रॅम काजू। हे पहा, ह्या साईजचे 2 टोमॅटो दाखवल्याप्रमाणे आणि एक कांदा, लाल तिखट आणि बेडगी मिरचीचं पावडर आहे 1 चमचा। हे सर्व आपण आता एकत्र बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर मधून। छान बारीक अशी ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। टोमॅटो खूप घालायचे नाही, त्यामुळे मग गोडसर अशी चव येते। मी दाखवल्याप्रमाणे 2 टोमॅटो मीडियम साईजचे घ्यायचे आहेत। काजू भिजवून ठेवायचे आहेत, धुवून घ्यायचे आहेत। चांगली बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। थोडंसं पाणी ॲड करून घेऊया। हे पहा, छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली। त्यामध्ये आपण लाल तिखट आणि बेडगी मिरचीचं लाल पावडर घालणार आहोत। बेडगी मिरचीचं लाल पावडर हे तिखट नसतं, फक्त लाल रंग येण्यासाठी तो आपण वापरत असतो। पनीरचे छान असे तुकडे करून थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। थोडंसं तेल परतण्यासाठी। पनीर चिटकतं, त्यामुळे हलक्या हाताने परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण पनीरचे पीस ॲड करून घेऊया। खूप छान हॉटेलसारखं बटर पनीर तयार होतं जर तुम्ही या पद्धतीने केलं तर। हॉटेलमध्ये वेगवेगळ्या ग्रेव्ही तयार करून यूज केल्या जातात, पण आपण सर्व एकत्र ॲड करून ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे। आता व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। थोडंसं मीठ आणि लाल तिखट। हे पहा, आपण 5 मिनिटं थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत। आता बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि याच कढईमध्ये आता मी पुढची प्रोसेस करणार आहे। चला तर मग आपण आता बटर पनीर करतोय म्हटल्यावर आता आपण बटर टाकूया कढईमध्ये। आणि आपण जी टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही केली होती ती सुरुवातीला आपण यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे।
यामध्येच आपण आलं लसूण सुद्धा ॲड केलेलं आहे आणि ही सुहानाचं मिक्स मसाला आपण वापरणार आहोत. सुहानाचा जो मिक्स मसाला आपण आणलेला आहे तो डायरेक्ट तसाच तो घालता. थोडासा पाणी किंवा तुम्ही दूध वापरू शकता. मी आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे बघा, हा मसाला यामध्ये थोडंसं आता दूध घालून अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर फोडणीला घालायचं आहे. छान हॉटेलसारखी चव येते भाजीला. हॉटेलपेक्षा एकदम भारी अशी बटर पनीरची भाजी तयार होते. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. थोडंसं बटर पुन्हा आपण घालूया यामध्ये आणि व्यवस्थित परतून घेऊया. छान असं तेल सुटत आहे. यामध्ये आता गरम पाणी मी ॲड करते. खूप पातळ किंवा खूप घट्ट झालं नाही पाहिजे, त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता पाणी. यामध्ये आपण फ्राय केलेले पनीरचे पीस आता ॲड करायचे आहेत आणि थोडा वेळ आता भाजी शिजू द्यायची आहे. आणि त्यानंतर भाजी शिजल्यानंतर आपोआप याला
वरती असा छान असा कलर येतो. चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे. हे पहा, बेडगी मिरची पावडर याने भाजीला लाल रंग येतो. तुम्हाला जर आणखीन कलर हवा असेल तर तुम्ही आणखीन ॲड करू शकता. मी फक्त 1 चमचा यूज केलेला आहे. छान अशी भाजीला उकळी फुटलेली आहे आणि खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. हॉटेलपेक्षाही भारी अशी भाजी तयार झालेली आहे. बटर पनीर तुम्ही रोटी किंवा चपातीसोबत सर्व करू शकता. चवीनुसार आता आपण मीठ ॲड केलेलं आहे. मिक्स मसाल्यामध्ये थोडंसं मीठ असल्यामुळे मीठ थोडंसं कमी यूज करायचं आहे. भाजी तयार झाल्यानंतर शेवटी तुम्ही कोथिंबीर यामध्ये वरतून ॲड करू शकता. हे पहा, किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे आणि खूप छान दिसत आहे. बटर पनीर तयार झालेलं आहे. चला तर मग आता थोडंसं टेस्ट करून पाहूया कशी झालेली आहे भाजी. दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे. हे पहा, मस्त गरमागरम आणि मस्त रोटीसोबत खायची आहे. वाव, खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.